अध्याय 39. विमलेश्वर वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. लिंगम व्याघ्रेश्वरम नाम विघ्नकर्तृ समागमे कथितम यन्महाभाग सर्व पाप विमोक्षणम. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महाभाग, विघ्नकर्त्याच्या संयोगात सर्व पापनाशक व्याघ्रेश्वर नावाचे लिंग आपण सांगितले. हे श्रेष्ठ मुनी, त्याचा प्रभाव जाणण्याची मी पुन्हा इच्छा करतो. आता इथं सांगितलं की वाघिणीचा पण उद्धार झाला आणि तिला पण स्वर्गात गती प्राप्त झाली. मध्ये आधीच्या काही अध्यायांपूर्वी आपणाला हेही सांगितलं की मुंगीने सुद्धा तिचाही उद्धार झाला. आणि तर असं हे विविध जीवांचे, विविध योनी असलेल्या जीवांचा पण उद्धार मैयातटी झालेली उदाहरणं आपण मध्ये आपणाला शिकायला मिळत आहेत. तर आता इथे सांगतायत की हे राजा, सर्व पापनाशक दिव्य कथा श्रवण करावी. पूर्वकालात पुंड्रवर्धनचे रहिवासी परमधार्मिक सत्यधर्मपरायण बभ्रू नावाचे राजा होते. पित्याच्या निधनानंतर श्राद्धाच्या वेळी पित्यासाठी नित्य नैमित्तिक कर्म करण्यास राजा उद्युक्त होता. हे भरतवंशोत्पन्न राजा, यज्ञसमयी बुद्धीनुरूप राजाला चिंता वाटू लागली. आता काय करावे? कंदमुळे व फलाहार करणारे ऋषी निरपेक्ष आहेत. ब्राह्मण अतिथी दिसत नाहीत. कोणाला भोजनार्थ उत्साहित करावे? ब्राह्मणांना भोजन देण्याच्या विचाराने तयार भोजन राजाने जलात प्रवाहित केले. तेव्हा ऋग्वेद क्रोधाने बदले. द्वापराच्या अंती पापसंभव दिसून येतो. वैवस्वतात ब्राह्मण लोभी झाले आहेत. ते सर्व पापी ब्राह्मण राजद्रव्याचा उपभोग घेतात. त्यानंतर एकदा शुभमंगल दिवशी राजा भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे असलेल्या मुनींना नमस्कार करून राजा बसले. भारद्वाज ऋषीही त्यांना श्रेष्ठ आसन देऊन वदले, हे महाराज, तुमचे आगमन स्वागतार्ह आहे. तुम्ही राणीसह स्वस्थचित्त आहात ना? हे धर्मज्ञ, चिरकालानंतर तुम्ही भेटलात. तुम्ही एकटेच कसे आलात? राजाने सांगितले, हे ब्राह्मण, आज आपल्या चरणकमलांचे दर्शन सुखावह आहे. हे महर्षी, हा माझ्या पितरांचा श्राद्धकाल आहे. यथोचित ब्राह्मण भोजनास आपण योग्य आहात. त्या राजाचे हे वचन ऐकून भारद्वाज ऋषी वदले, संतुष्ट आजन्म ब्रह्मचारी हंस, लोमश आदी हजारो महर्षींना भोजन देण्यास तुम्ही समर्थ व्हाल तर श्राद्ध प्रवृत्त होईल. हे सत्य तुम्हास सांगत आहे. याशिवाय हे राजा, सुवर्ण आसन, धनधान्य, दिव्य कामधेनू, पयोधेनू व अग्निपवित्र केलेले कौपीन वस्त्र जर दिले तर श्राद्ध होईल. त्या भारद्वाज ऋषींना असेच होईल हे राजाने आश्वासन दिले आणि त्यानंतर त्यांनी सर्व वृत्तांत राणीला कथन केला. एक मोठा बैल मारून आपण पितृकार्य करू, कारण श्रौत व स्मार्त आदी कर्मात मांसच पितरांना तृप्त करणारे आहे. इत्यादी स्मृतिवाक्यांवर पुन्हा पुन्हा विचार केल्यावर श्रेष्ठ बैल मारून पितरांना तृप्त केले. त्यानंतर बैल पशु जाणल्यावर भारद्वाज आदी मुनी राजा राणीच्या कर्माने कोपिष्ट झाले. क्रोधाने संतप्त मुनी राजा राणीची निंदा करू लागले. मद्य, मांस आदींची दारू करून गोमांस भक्षण केल्यास ब्राह्मणाने तप्त कृच्छ केल्यानंतर यज्ञोपवीताने त्याची शुद्धी होते. अभक्ष भक्षण केल्यावर शुष्क गौरींच्या अग्नीत प्रवेश केल्यावर ब्राह्मण शुद्ध होतो. यास्तव तू 8,000 तपस्वींचा घात केलास. अशा पुरुषांचे हव्य देव कसे ग्रहण करतील? तू जितके यज्ञ केलेस तितके सर्व श्वान योनीस प्राप्त झाले. आज तुझे तप व्यर्थ गेले. तू मूलनाश केलास. तेव्हा बभ्रू राजा म्हणाला, वेदोक्त धर्माचा परित्याग करून अन्य धर्माचरण करणारा निसंशय 10,000 वर्ष श्वान योनीत जन्म घेतो. वेदार्थाची निंदा करणारा ज्ञानदुर्बल ब्राह्मण या जन्मात धर्मभ्रष्ट असून मेल्यावर कुत्रा होतो. गोमेध, अश्वमेध व नरमेध करत क्षत्रिय जीवन जगतात आणि देव व मनुष्याकडून ते पूजित असतात. राजाचे हे वचन ऐकून भारद्वाज ऋषींनी त्याला शाप दिला. वृषभाच्या मांसाने तू ब्राह्मणांना तृप्त केलेस. या पापामुळे तू व्याघ्र होशील. तसेच तुझी पत्नी व्याघ्री होईल. देवांचे 1000 वर्ष तू पृथ्वीवर भ्रमण करशील.
महातेजस्वी मुनीचे वचन ऐकून यशस्विनी राणी सुधर्मा वदली. वेदोक्त कर्म करणाऱ्या माझ्या पतीला शाप दिला, शिवाय निर्दोष धर्मिष्ठा पतिव्रतेला शाप दिलात. त्या पापामुळे 10,000 वर्ष आपण सर्व मुनी दुःखित महाघोर ब्रह्मराक्षस व्हाल. कंटकयुक्त निर्जल मारवाड देशात तहान भुकेने पीडित कावळे व गिधडांनी युक्त राहाल. हे राजा युधिष्ठिर, भारद्वाज मुनी तसेच राणीने परस्परांना शाप दिल्यावर भारद्वाज मुनी त्या ब्राह्मणांसहित पुण्यकर्म करून ब्रह्मलोकात गेले. हे भरत वंशोत्पन्न राजा ब्राह्मणांसहित भारद्वाज मुनींनी सुरश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाला यथान्याय नमस्कार करून जे अभक्ष भक्षण केले त्यासंबंधी सांगितले. सर्व ऋषी ब्रह्मदेवाकडे गेलेत आणि सांगतायत वृत्तांत की राजाच्या इथं बैलाचं मांस भक्षण केलं. तसं पाहायला गेलं तर राजाने सुद्धा जे वेदांमध्ये वचन होतं त्या पद्धतीने ते केलेलं होतं. तर त्याचा अर्थ कदाचित नीट नाही कळलेला असेल. तर परंतु ह्यावरून एक लक्षात येतं की इथे कोणत्याही यज्ञामध्ये मांस किंवा बली देणं हे चुकीचं आहे, हे इथं लक्षात येतं. आणि त्यावेळेचे राजा आणि तपस्वी ब्राह्मण पण इतके त्यांची शक्ती होती की राजा राणीने पण ब्राह्मणांना शाप दिला, ब्राह्मणांनी त्यांना दिल्यानंतर, कारण त्यांनी चांगल्या हेतूनेच केलं होतं, जसं दिलं होतं त्या पद्धतीने केलं होतं. आता इथे पुढे आपल्याला अजून उलगडेल. तर इथे श्री मार्कंडेय मुनी सांगतात की भरत वंशोत्पन्न राजा ब्राह्मणांसहित भारद्वाज मुनींनी सूरश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाला यथान्याय नमस्कार करून जे अभक्ष भक्षण केले त्यासंबंधी सांगितले. तेव्हा श्री ब्रह्मदेव वदले, देववर्जित निश्चित कर्म इहलोकात करू नये. धर्म अधर्माचा विचार करताना निश्चित कार्याबद्दल सांगितले आहे. लोकोक्त शास्त्रानुसार ऋग, यजु, साम या 3 वेदांत जे कर्म सांगितले आहे त्यानुसार केलेले कर्म स्वर्ग व मोक्षदायी असते. तुम्हा पापकर्मींच्या शापाचा अंत मी पाहिला आहे. युगांतरात पुण्यक्षय झाल्यावर तुम्हाला शाप मिळाला. याबाबत श्री नर्मदा तटावरील मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय उपदेश करतील, ज्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. खूप कालावधीनंतर दैवयोगाने श्री नर्मदा तटावरील श्री मार्कंडेय महामुनींच्या आश्रमात ते आले. रीतीनुसार महामुनींना नमस्कार केल्यावर आपापसात निजकर्माबद्दल चर्चा करत असताना त्यांना पाहून श्री मार्कंडेय महामुनींना चिंता वाटू लागली की व्याघ्र रूपात संभाषण करणाऱ्या स्त्री पुरुषाची जोडी व ब्रह्मराक्षसाच्या रूपात ब्राह्मण कोणत्या कर्मफलाने आले. या विचारात श्री मार्कंडेय ऋषींनी भारद्वाज मुनींना विचारले, व्याघ्र रूपात हे स्त्री पुरुष दाम्पत्य व भयंकर विकृत आकाराच्या ब्रह्मराक्षसाच्या रूपात तुम्ही ब्राह्मण सांगा की तुमची ही अवस्था कशी झाली. भारद्वाज ऋषींनी सांगितले, हे ब्राह्मण मी संक्षिप्तपणे आपणास सांगतो. हे भूत भविष्य तत्वज्ञ, त्रिकालज्ञ, त्रिवेदज्ञ, पुंड्रवर्धनाचा रहिवासी हा चक्रवर्ती बभ्रू नावाचा राजा आहे. याची ही पतिव्रता सुधर्मा नावाची धर्मपत्नी आहे. एकदा श्राद्ध काळात हा राजा ब्राह्मण अतिथी न मिळाल्यामुळे माझ्या आश्रमात आला. माझ्या चरणी नतमस्तक होऊन याने मला विनवले की याच्या पितरांच्या श्राद्धाकरता मी याच्यावर प्रसन्न व्हावे. मी उपदेश केला की याने सर्व मुनींना भोजन द्यावे. मात्र याने श्रेष्ठ बैल मारून तपस्वी मुनींना भोजन दिल्यामुळे मी याला शाप दिला की याला त्वरित व्याघ्र योनी प्राप्त होईल. याच्या पत्नीने निर्भत्सना करून शाप दिला की सर्व ब्राह्मण मारवाड देशात बुभुक्षित ब्रह्मराक्षस होतील. या प्रकारे आपापसात विवाद झाल्यावर आम्ही श्री ब्रह्मदेवाकडे गेलो. श्री ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना आपल्याकडे पाठवले. हे सर्व विकृत करण्यामागचे कारण आपणास कथन केले. जिथे आमची अशी स्थिती झाली त्या स्थानी आम्ही काहीच पाहू शकत नाही. दिवस रात्र, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, ऋषीमुनी, नद्या, समुद्र, पर्वत, चतुर्विध भूतग्राम काहीच राहिले नाही. आदी अंत व मध्यरहित हे सर्व जग अंधकार रूप झाले आहे. आम्ही मोहित सर्व जण काही जाणत नाही व जाणू शकत नाही. श्री नर्मदाच्या मध्यभागी केवळ मेघतुल्य काळरूप वटवृक्ष आणि ब्राह्मण श्रेष्ठ आपण दृष्टी समोर आहात. बाकी काहीच दिसत नाही.
यास्तव आपणच आमचे साक्षात पिता, गुरु, श्री विष्णू, श्री ब्रह्मा, श्री शिवशंकर आहात. इच्छा नसतानाही झाले, पाप झाले, पण आपल्या पुढेच उपस्थित झालो. हे मुनिश्रेष्ठ, आपल्या कृपाप्रसादाने या घोर पापातून आम्ही मुक्त व्हावे. शतकरोड कल्पापर्यंत विनाभोग कर्मक्षय होत नाही. केलेले शुभाशुभ कर्म अवश्य भोगावे लागते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, वैदुर्य पर्वताच्या पश्चिम भागात ब्रह्मर्षींच्या गणांनी सेवित पुण्यवान शाकल्यचा आश्रम आहे, जिथे श्री महादेव विद्यमान आहेत. तिथे जाऊन तुम्ही सर्व उग्र तप करा. नित्य जप व ध्यानात मग्न राहा. कंदमुळे व फलाहार करा. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, या प्रकारे 12 वर्ष स्थित राहा, जोपर्यंत वेद प्रमाणानुसार पुन्हा सृष्टी प्रवृत्त होईल. हे सर्व जग अंधकार रूप होत आहे, त्यामुळे सारे काही अनाकलनीय आहे. महाकाल रूप धारण केलेल्या भगवानाने हे सर्व काम केले आहे. प्राणीमात्रांच्या कर्मामुळे हे सर्व जग कालवश होत आहे. वायू, अग्नी, जल, पृथ्वी, चतुर्विध भूतग्राम हे सर्व काळाचे भोजन असल्यामुळे भस्माचा ढीग तयार झाला आहे. याबाबत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सृष्टी पुन्हा निर्माण होईल. त्यांचे हे वचन ऐकून ते सर्व पापयोनी जीव, राजा राणी व ऋषीमुनी मुनिश्रेष्ठ कल्पजीवी श्री मार्कंडेयांना नमस्कार करून विमलेश्वराला निघून गेलेत. त्यानंतर खूप कालावधी लोटल्यावर सृष्टीही प्रवृत्त झाली. प्रजापती श्री ब्रह्मदेवाने नानाविध प्रजेची रचना केली. कला, दिशा, मुहूर्त तसेच स्थावर जंगम जग, नद्या, समुद्र, वृक्ष, पर्वत, लता, जल, अग्नी तसेच वायू व चतुर्विध भूतग्रामाचीही रचना केली. उजव्या नेत्रात सूर्य व अन्य प्राणी मात्र तसेच डाव्या नेत्रात चंद्र कल्पित केले. या श्रेष्ठ नक्षत्रांसहित पवित्र ध्रुवमंडल, सर्व लोक प्रकाशित करणारी सूर्याची प्रभा व चंद्राची चांदणी रचली. दिवस रात्रही रचले. अन्य द्वीपात केवळ सूर्य चंद्राचाच प्रकाश नाही, तर श्रीरुद्राचाही प्रकाश आहे. अशा प्रकारे पुन्हा सृष्टी प्रवृत्त झाली. 12 वर्षानंतर शापांत झाल्यावर श्री नर्मदा व व्याघ्र संयोगात श्री महेश्वराचे पूजन केल्यावर भारद्वाज आदी सर्व ब्राह्मणांना ब्रह्मलोक प्राप्त झाला. त्याचवेळी इच्छित यानावर स्वार होऊन मुनींसह राजासुद्धा या तीर्थाच्या प्रभावाने उमा माहेश्वरपुरास गेलेत. व्याघ्रकर्ताच्या संगमात देवांनी पूजित व्याघ्रेश्वर महादेव आहेत, परंतु दिव्य विमलेश्वरासारखे अन्य लिंग दृष्टीस पडत नाही. त्या लिंगाच्या पूजन, दर्शन तसेच स्पर्शनाने ब्रह्महत्या नष्ट होते. तर इतर पापांची काय कथा? तीर्थात श्राद्ध करण्याने पितरांना अक्षय गती मिळते. हजारो करोड कल्प तसेच शेकडो करोड कल्पापर्यंत या तीर्थाच्या प्रभावाने ते वैष्णव लोकात क्रीडा करतात. हे सर्व पाहिले व श्रवण केले, त्यानुसार तुम्हाला सांगितले. या आख्यानाच्या श्रवण कथनाने अश्वमेधाचे फलक प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील विमलेश्वर वर्णन नावाचा 39वा अध्याय पूर्ण झाला. तर हे इथे सांगितलेलं आहे की श्री मार्कंडेय मुनींनी आता राजाने जे बैलाचं मांस सर्वांना भोजन रूपात दिलं आणि भारद्वाज सहित अन्य ऋषींना, तर त्यावरून ते कोपिष्ट झाले आणि त्यांनी राणी राणीला दोघांना सुद्धा वाघ वाघीण व्हाल असा शाप दिला. आणि राणी पतिव्रता होती आणि त्यांनी चांगल्या हेतूनेच केला होता यज्ञ, तर राणीने सुद्धा शाप दिला आणि ते सर्वच ब्रह्मराक्षस झाले आणि ते खूप कालावधी त्या अवस्थेत राहिले. आणि त्यातनं मुक्तता होण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाकडे ते गेले आणि उपाय मागितला. तर ब्रह्मदेवांनी त्यांना श्री मार्कंडेय ऋषींकडे मुनींकडे पाठवलं, कारण त्यांनी संपूर्ण श्री मार्कंडेय मुनी हे अमर अविनाशी असल्यामुळे त्यांनी सर्व कल्पांचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे पाठवलं. आणि मार्कंडेय मुनींनी मग त्यांना तिथे वैदुर्य पर्वताच्या इथे स्थित श्री महादेवांकडे पाठवलं. तेव्हा श्री महादेवांनी सांगितलं की हा आता तुम्ही 12 वर्ष कठोर तप करा आणि ही सृष्टी परिवर्तन होणारी आहे आणि त्यामुळे 12 वर्ष तप करा. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी ते तप केलेलं आहे आणि
त्यानंतर त्यांना नवीन सृष्टीची पण निर्मिती झाली आहे आणि त्यांचा उद्धारही झाला आहे असं आहे. तर ह्या अध्यायाच्या दृष्टीने ह्या अध्यायात कदाचित असं जाणवतंय की हे जे शुद्ध स्वरूपातील यज्ञ होते ते कालांतराने त्यामध्ये पशुहत्या व्हायला सुरुवात झाली. परंतु ती पशुहत्या करणं हे उचित नाही आहे आणि हे इथे सांगितलेलं आहे आणि त्याचे परिणाम हे अशा पद्धतीने भोगावे लागतात. हे निश्चित आहे. अ, हे इथे लक्षात येईल. शुद्ध स्वरूपातले यज्ञ हे अहिंसात्मक होते आणि त्यानंतर मग हे हिंसात्मक यज्ञ सुरू झाले आणि त्याचं हे प्रतिनिधित्व हा अध्याय करतोय असं जाणवतं एकंदरीत. आणि त्यामुळे जेव्हा भगवान बुद्ध आले, बुद्ध अवतार झाला, तर त्यावेळेला भगवान बुद्धांनी हे जे यज्ञामध्ये होणारी हिंसा बंद करायची होती. परंतु लोकांना ती इतकी सवय अंगवळणी पडली होती, त्यासाठी मग त्या कालावधीमध्ये यज्ञच बंद केले गेले. म्हणजे यज्ञच केले नाही तर मग ह्या हिंसाच होणार नाहीत असं झालं आणि त्यामुळे खरं तर अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी करायची होती. परंतु त्या लोकांच्या सवयीमुळे तिथं लोकांनी अहिंसा पालन करायचं असं आहे. तर तिथे यज्ञामध्ये जिवंत पशुपक्षी मारणं बंद केलं, परंतु त्या जागी त्यांनी पशुपक्ष्यांच्या आकाराचे काही अन्नपदार्थ तयार करून त्याचं ते प्रतिकात्मक वापरणं सुरू केलं. म्हणजे ती हिंसा यज्ञाचं स्वरूप भ्रष्ट झाल्यामुळे आणि विकृत स्वरूप आलं होतं इतकं की ते जिवंत नसेल तरी काही ना काही कशाचा ना कशाचा तरी तो पशुपक्षी तयार करून तिथं उपस्थित केला जात होता आणि मग कालांतराने ते हिंसा काही मनातनं गेली नाही, त्यामुळे ते यज्ञसुद्धा बंद पडले. अशा रीतीने यज्ञ संस्कृतीचा हा लोप होत गेला. सतयुग त्रेतायुगानंतर हळूहळू जसं सात्विकता कमी होत गेली आणि तसतसं यज्ञ विकृत होऊ लागला आणि तो विकृत झाल्यामुळे मग हे एक एक भगवंताचे अवतार येऊन इथं म्हणजे अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी अवतार झाले किंवा शांती प्रस्थापित करण्यासाठी झाले. जो धर्मभ्रष्ट झाला होता तो एक त्यामधली जे कारण होतं ते दूर करण्यासाठी झाले आणि ते तसे झाले तेव्हा एक एक अवतार झाले. त्यांनी धर्म स्थापन करण्यासाठी झाले नव्हते ते, परंतु ते अवतार जो शुद्ध धर्म होता त्या शुद्ध धर्मामध्ये जे विकृत स्वरूप आलेलं होतं त्या विकृत स्वरूपाला दूर करण्यासाठी ते अवतार झाले. पण असं झालं की गौतम बुद्धांनी बुद्ध धर्म स्थापन करण्यासाठी ते नव्हते आले, तर जी हिंसा सुरू झाली होती ती हिंसा दूर करण्यासाठी ते आले होते. पण त्यांच्या कालावधीत कार्यकालावधीमध्ये कुठलाही धर्म स्थापन नव्हता. नंतर त्यांच्या अनुयायांनी तो धर्म म्हणून स्थापन केलेला आहे. तर जो मूळ धर्म होता त्या मूळ धर्मामध्ये असलेलं जे विकृत स्वरूप दूर करण्यासाठी एक एक अवतार झाले. तसंच महावीरांनी सुद्धा अहिंसा परमधर्म हे केले तर तो अवतार सुद्धा यासाठीच आहे की हिंसा दूर करण्यासाठी आणि असं ते झालेलं आहे आणि त्यामुळे मग यज्ञ संस्कृती हळूहळू करत बंद पडली. तर हा अध्याय त्या दृष्टीने तसा जाणवतोय की ते आहे आणि कारण इथे ह्या अध्याय स्पष्ट दिलेला आहे की भगवान शिवशंकर भारद्वाज ऋषींसहित अन्य ऋषींना म्हणाले की तुम्ही आता तप करा आणि हा जो समय आहे हा समय असंच होणार आहे चुकीचं आणि हिंसात्मक आणि हे परिवर्तन होणार आहे. त्यामुळे तुम्ही तप करत राहा. ही सृष्टीमधली ह्याचा अंत होणार आहे आणि नव्याने सृष्टी निर्माण होणार आहे. तर आणि मग ते तप करत राहिले. तर हा खूप सूचक अध्याय आहे. आत्ताही परिस्थिती तीच आहे की त्या अंत जो कल्पाचा अंत असतो त्यावेळेची अवस्था काय असते आणि आपण काय केलं पाहिजे
हा अध्याय हे सुचवतोय. आणि आपण आपल्या साधनेत आणि अ, तशी वाटचाल करणं आवश्यक आहे. इथे कुणालाही सुधरवून सुधारणारे कोणी नाही आहे. तर आपण आपल्याच अंतरी एक-एक गुणांची, एक-एक चांगल्या कर्मांची वृद्धी करत राहणं आणि भगवत स्मरणात राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो संदेश श्री शिवशंकरांनी दिलेला आहे, की सर्वत्र असाच आहे, आता होणार आहे आणि कालांतराने हे परिवर्तन होणार आहे. तर तुम्ही तपामध्ये मग्न राहा आणि तसंच मग ते तपात मग्न राहिले आणि नंतर हे परिवर्तन झालेलं आहे. तर असं आहे.